सर्वांना नमस्कार। मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत करतो। मित्रांनो, नुकतंच जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2024-25 सुरू झाली आणि आपण प्रत्येक शिक्षकांना आपलं वैयक्तिक प्रोफाईल अपडेट करून BO लॉगिन या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी पाठवलं। त्यानंतर आपल्याला व्हेरिफिकेशन करून बऱ्याच तालुक्यामध्ये BO लॉगिनवरून आपणास पुन्हा आपले अपडेट झालेली माहिती ॲक्सेप्ट करण्यासाठी पाठवण्यात येत आहे। या संदर्भात आपण ती कसे ॲक्सेप्ट करायची, तसेच EO लॉगिनला कशा पद्धतीने अपील करायचे याबद्दल सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत। चला आपण सुरुवात करूयात। क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे, त्यामध्ये कोणताही ब्राउझर घेऊ शकता। त्यानंतर नवीन विंडो आपण ओपन करूयात आणि त्यामध्ये आपली बदलीची वेबसाईट जी आहे ती आपण इन्सर्ट करूया। TTMS या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला, याला टॅप करूयात। यानंतर या ठिकाणी मोबाईल क्रमांक इन्सर्ट करून मी OTP देखील इन्सर्ट करतो, तोपर्यंत व्हिडिओ पॉज करत आहे। मित्रो, लॉगिन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला डॅशबोर्ड दिसतोय, ज्यामध्ये तुमचं नाव, त्यानंतर या ठिकाणी एक मेसेज दिसतोय, युअर प्रोफाईल हॅज बीन व्हेरीफाईड अँड अपडेटेड बाय युअर BO यांच्याकडून तुमचा फॉर्म काय केलेला आहे, व्हेरीफाय केलेला आहे। आणि आपल्याला ॲक्सेप्ट करण्यासाठी त्यामध्ये आपण ज्या काही दुरुस्त्या सुचवल्या असतील त्या कागदपत्र पडताळून माहिती घेऊन पुरावे आपण चेक केल्यानंतर आपल्याला ते पुन्हा ॲक्सेप्ट करण्यासाठी पाठवलेलं आहे। आता ते त्या पद्धतीने आपण कसं ॲक्सेप्ट करायचं आणि कुठं पाहायचं ही माहिती आपण पाहूयात। आपल्याला डाव्या साईडला 3 रेषा दिसत आहेत आडव्या, याला आपण प्रथम टॅप करूयात। या ठिकाणी प्रथम डॅशबोर्ड आता ओपन झालेला तो, त्यानंतर प्रोफाईल दिसते पहा, या प्रोफाईलला आपण टॅप करायचं आहे। यानंतर तुमचे पर्सनल डिटेल्स दिसतील आणि त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला नेक्स्ट असे एक टॅब दिसते, या नेक्स्टला आपण टॅप करूयात। इथं तुमचे एम्प्लॉयमेंट डिटेल्स म्हणजे जे काही बदल करायला तुम्ही तालुक्याला दिलेले होता ते बदल तुम्हाला या ठिकाणी रेड कलरमध्ये दिसतात, परंतु हे ग्रीनमध्ये कधी होणार आहेत, ज्यावेळेला तुम्ही हे ॲक्सेप्ट करणार तत्पूर्वी ही टॅब कोणाकोणाला उपलब्ध झाली, ज्यांचे BO लॉगिनवरून फॉर्म काय केलेले आहेत की व्हेरीफाय केलेले आहेत, त्यांनाच ॲक्सेप्ट किंवा EOंच्याकडं अपील करण्याचे टॅब ओपन होणार आहे। ज्यांना हे ओपन होत नाही त्यांनी वाट पाहायची आहे। जोपर्यंत BO लॉगिनवरून तुमचे फॉर्म व्हेरीफाय होणार नाहीत तोपर्यंत आपण यामध्ये कुठलेही पुढील प्रोसेस करू शकत नाही। यामध्ये आपल्याला पूर्ण चेक करायचे आहेत, जे काही बदल असतील त्या पद्धतीनं। त्यानंतर नेक्स्ट हा एक ऑप्शन आहे बघा या ठिकाणी, त्याला टॅप करूयात। इथं पूर्ण फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिसतोय किंवा प्रोफाईल तुमचं दिसतंय कशा पद्धतीनं आहे। आणि इथं आल्यानंतर स्क्रोल केलं वरती तर इथं तुमच्या BO लॉगिनवरून तुमचा डाटा ज्यांनी व्हेरीफाय केला त्यांचं नाव येतं आणि इथं तुम्हाला 3 टॅब दिसत आहेत पहा। प्रिव्हियस म्हणजे पाठीमागे जाऊन चेक करणार असाल तर तुम्ही करू शकता। अपील टू EO एज्युकेशन ऑफिसर यांच्याकडं तुम्हाला अपील करायचं असेल, हे कधी करायचं आहे, ज्या वेळेला तुम्ही दिलेला बदल किंवा तालुक्यावरून पडताळणी केल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर देखील काही त्रुटी राहिल्या असतील या तुमच्या प्रोफाईलमध्ये, तर आणि तरच तुम्ही वरती इंटर सब्जेक्ट आणि तुमचे कमेंट करून अपील टू EO करू शकता। परंतु जर माहिती क्लिअर असेल तर तुम्हाला हे करण्याची गरज नाही आणि अपील टू EO एकदा केला की पुन्हा त्या संदर्भात तुमची सुनावणी EOंच्या पुढं होईल आणि तुम्हाला ते पुरावे सादर करावे लागतील आणि त्यानंतर तुमचा अर्ज निकाली काढण्यात येईल। त्यामुळे हे करत असताना पूर्ण काळजीपूर्वक आपण करावं। अपील टू EO हे पूर्ण तुमच्याकडे पुरावे असतील आणि त्या पद्धतीनं असेल तुमची तयारी तरच तुम्ही अपील टू EO करा। अन्यथा जर तुमची माहिती बरोबर असेल तर अगदी शेवटची टॅब दिसते पहा, ॲक्सेप्ट, म्हणजे तुम्ही स्वीकार करायचं आहे। याला मी टॅप करतो आता इथं ॲक्सेप्टला।
इथं पुन्हा तुम्हाला जसं सबमिट करताना OTP आला होता तशाच पद्धतीने इथं देखील तुम्हाला असा अंकी OTP येईल. हा OTP तुम्ही काय करायचं या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे आणि पुन्हा सबमिट करायचं आहे. सेंड OTP याला प्रथम टॅप करायचा आपण. OTP आपल्याला पाठवून घ्यायचा. इथं OTP आलेला आहे पहा. तो OTP या ठिकाणी मी इन्सर्ट करतोय. माझी माहिती करेक्ट होती त्यामुळं मी या ठिकाणी ॲक्सेप्ट केली. मला EO लॉग इनकडं किंवा EO यांच्याकडे अपील करायचं नाही. माझा डाटा करेक्ट आहे. BO यांनी व्हेरीफाय करून या ठिकाणी मला ॲक्सेप्टन्ससाठी पाठवलेलं प्रोफाईल आहे ते मी या ठिकाणी ॲक्सेप्ट करत आहे. प्रोसेस तुमच्या लक्षात आली असेल. ॲक्सेप्ट केल्यानंतर सबमिटसाठी OTP येतो. हा OTP 6 अंकी असेल. हा इन्सर्ट करायचा आणि पुन्हा सबमिट ही जी टॅब दिसते याला टॅप करायचा आहे. ॲक्शन परफॉर्म्ड सक्सेसफुली म्हणजे तुमचं जे प्रोफाईल आहे हे या ठिकाणी फायनल झालेलं आहे. युअर प्रोफाईल इज ॲक्सेप्टेड इथं मेसेज आलेला आहे पहा. म्हणजे तुम्ही जे फायनल अंतिम प्रोफाईल म्हणतो आपण ते या ठिकाणी फायनल झालेलं आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे. परंतु यामध्ये गोंधळून न जाता काही वेळेला EO यांच्याकडे अपील जाऊ शकतं. त्यामुळे जर तिकडं आपलं अपील गेलं तर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी सुनावणी होऊन आपले सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी सादर करावे लागतील. आणि अशा पद्धतीने एक छोटासा व्हिडिओ या जिल्हांतर्गत बदलीमध्ये पहिल्या टप्प्यातील की आपलं प्रोफाईल ॲक्सेप्ट करणे आणि सर्वच शिक्षकांनी हे ॲक्सेप्ट करायचं आहे विहित मुदतीमध्ये. अन्यथा फोर्सफुली BO यांच्याकडून सर्वांचेच प्रोफाईल ॲक्सेप्ट केले जाणार आहेत. त्यामुळं आपण लवकरात लवकर हे आपण ॲक्सेप्ट करून या पद्धतीनं आपलं प्रोफाईल फायनल करून घ्यावं. व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या शिक्षक मित्रांना पाठवा. धन्यवाद.